मालेगावच्या निकालानंतर काँग्रेस पक्षानं तयार केलेल्या हिंदू दहशतवादाच्या नरेटिव्हची पोलखोल झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यावेळच्या सरकारनं हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय। मालेगावच्या बॉम्बस्फोट प्रकरणी निकाला प्रकरणी आता मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। दोन बॉम्बस्फोट प्रकरणी आता लागलेल्या निकालामध्ये 15 ते 17 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे का असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर नरेश म्हस्के यांच्याकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे। मालेगावच्या भिकू चौकामध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये आरोपींची मुक्तता केल्याबद्दल जमियत उलेमा संघटनेनं नाराजी व्यक्त केलेली आहे। या निकालाच्या विरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं, अन्यथा जमियत उलेमा संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। दहिसरमधील आगरी कोळी समाजाच्या भाजपचे अध्यक्ष विजय पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। विजय पाटील यांनी कुटुंब आणि पदाधिकाऱ्यांसह मनसेमध्ये प्रवेश केला। मनसे प्रवेशानंतर विलास पाटील यांनी पक्षप्रवेशाचं कारण स्पष्ट केलं। तर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरला, याचा मला अभिमान आहे। यापूर्वी मी भरकटलो होतो, पण आता मी माझा नेता निवडलेला आहे, अशी प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं कोकणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। तर काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। वरिष्ठांच्या दुर्लक्षानं कोकणातील काँग्रेस कार्यकर्ता हतबल झाल्याचा आरोप प्रवीण ठाकूर यांनी केला। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात यावं अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केलेली आहे। राजनाथ सिंह यांनी चर्चेत मागणीला सकारात्मकता दर्शवत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला लवकरात लवकर नवीन काम देण्याचं आश्वासन दिलं। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडलेली आहे। तसंच अलमट्टी धरणाची उंची वाढवून न देण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी नवी दिल्ली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना भेट देणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे।